नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लतिका भानुशाली या नावानं सुरू होणाऱ्या YouTube चॅनलमध्ये मागच्या लेक्चरमध्ये आपण समास हा प्रकार शिकत होतो. तुम्हाला एकूण अभ्यासक्रमामध्ये किंवा तुमच्या 12वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये 4 समासाचे प्रकार हे अभ्यासाला आहेत. त्यापैकी 2 प्रकार हे आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलेलो आहोत. उरलेले 2 प्रकार आज आपण आजच्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. व्याकरणाचा एकूण तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये 10 गुणांची तुम्हाला कृती येईल. त्याच्यामध्ये समास या विषयावर आधारित तुम्हाला 2 गुण असतील. 2 प्रकारे कृती विचारल्या जातात. एक तर तुम्हाला सामासिक शब्द दिला जातो आणि विचारलं जातं की या सामासिक शब्दाचा समास ओळखा, किंवा दुसरा प्रकार आहे सामासिक शब्द हा दिला जातो आणि तुम्हाला सांगितलं जातं या सामासिक शब्दाचा विग्रह करा. म्हणजे 2 प्रकारे तुम्हाला ही जी कृती आहे या घटक विषयावर ती अभ्यासाला येणार आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण एकूण 4 समासाचे प्रकार पाहिले. पुन्हा एकदा थोडक्यात मी आढावा घेते, म्हणजे अगदीच जर तुम्ही कोरे असाल, मागचं लेक्चर तुम्हाला आठवत नसेल तर तुम्हाला लिंक लागेल. आपण असं पाहिलं की माणसाला शॉर्टकट खूप आवडतात. किंबहुना जिथे म्हणून त्याचे कष्ट कमी होतात तिथे तो कष्ट कमी करण्याचे प्रयत्न करतो आणि तो स्वतःसाठी एक कम्फर्ट झोन बनवतो. भाषा आहे ही सुद्धा माणसाने शोधली आहे आणि म्हणूनच भाषेमध्ये सुद्धा त्याने अनेक शॉर्टकट शोधलेले आहेत. तुम्ही सुद्धा मित्रमैत्रिणींशी बोलताना मुलगा असेल तर हाक मारता, हे डूड व्हॉट्सॲप. तर या व्हॉट्सॲप नावाच्या शब्दामध्ये तुमचे अनेक प्रश्न दडलेत. किंवा मुलगी असेल तर तुम्ही हे बेबी व्हॉट्सॲप, तुम्ही तिला अनेक प्रश्न विचारता. म्हणजे तुमच्या आत्ताच्या आधुनिक भाषेमध्ये तुम्ही त्या व्हॉट्सॲप नावाच्या शब्दामध्ये वेगवेगळे प्रश्न आपोआप अंतर्भूत केलेत, की बाई ग तू बरी आहेस ना, कसं आहेस, अमुक अमुक चाललं होतं सगळं बरं आहे ना. या सगळ्या गोष्टी आपण त्या एका शब्दामध्ये शोधतो. तसंच आधीच्या काळात सुद्धा ही तुमची आता देडगुजरी भाषा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही इंग्रजी, मराठी, हिंदी सगळंच मिक्स केलेलं आहे. पण आधीच्या काळामध्ये आपण ज्या वेळेला शब्दांना एकत्र करत होतो, नवीन शब्द तयार करत होतो, त्यावेळेला आपण ही भाषा कशी वापरली ते पाहणं खूप रंजक आहे. भाषेमध्ये सुद्धा माणसाने खूप शॉर्टकट निर्माण केले. म्हणजे मी मघाच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं, बटाटा घालून तयार केलेला वडा असा शब्द न वापरता मी म्हणते मी बटाटा वडा खाऊन आले. म्हणजे 5 शब्दांच्या ऐवजी मी एकच शब्द वापरते, बटाटा वडा. जेव्हा तुम्ही शब्दांना एकत्र करता तेव्हा त्यांना म्हणता समास. शब्दांना एकत्र केल्यानंतर जो नवीन शब्द तयार होतो त्याला म्हणतात सामासिक शब्द. त्या नवीन सामासिक शब्दाचा जेव्हा विग्रह करायचा असतो तेव्हा पुन्हा त्या शब्दांच्या मूळ रूपाकडे आपण जातो, त्यांची फोड करतो, त्यांना विभक्त करतो, त्यांना सेपरेट करतो. आणि हे करत असताना आपण कधीतरी विभक्तीचा प्रत्यय वापरतो, कधी शब्दयोगी अव्ययांचा वापर करतो, कधी उभयान्वयी अव्यय वापरतो किंवा इतर काही शब्द वापरतो. अशा प्रकारे आपण त्या शब्दांना एकमेकांपासून वेगळे करतो आणि त्या शब्दांचं मूळ रूप काय आहे ते शोधायचा प्रयत्न करतो. याच प्रक्रियेला आपण म्हणतो शब्दाचा विग्रह करणे. थोडक्यात समास म्हणजे काय, तर वेगवेगळ्या शब्दांना एकत्र आणण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया म्हणजे समास. या एकत्रीकरणाच्या प्रक्रियेमधून जो नवीन शब्द तयार होतो तो म्हणजे सामासिक शब्द. आणि या सामासिक शब्दाच्या मूळ रूपाकडे जेव्हा आपण परत जातो, त्यांची फोड करतो, तेव्हा आपण त्यांना म्हणतो सामासिक शब्दाचा विग्रह करणे. तर तुम्हाला या 3 संकल्पना मागच्या लेक्चरमध्ये मी आधीच स्पष्ट केल्या आहेत. फक्त कोणी त्या लेक्चरला नसतील म्हणून मी त्याचं रिव्हिजन केली. आता आपण पाहूया की आपल्याला मुळात किती सामासिक शब्दांचा अभ्यास करायचा आहे. आपल्याला एकूण 4 सामासिक शब्दांचे प्रकार जे आहेत ते अभ्यासायचे. एक आहे अव्ययी भाव समास, दुसरा आहे तत्पुरुष समास, तिसरा आहे द्वंद्व समास आणि चौथा आहे बहुव्रीही समास. यामधले 2 समास मी तुम्हाला मागच्या लेक्चरला शिकवले. तुम्हाला मी शिकवला द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. द्वंद्व समासामध्ये आपण 3 उपप्रकार पाहिले, इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. त्याचबरोबर आपण चौथा प्रकार शिकलो
बहुव्रीही समास. त्याची उदाहरणं आपण पाहिली, त्याचा विग्रह आपण पाहिला, लक्षणं कशी असतात, ओळखायचं कसं हे आपण पाहिलं. त्यामुळे आजच्या लेक्चरमध्ये आपण उरलेले 2 समास आपण शिकून घेणार आहोत. आता मी जो तुम्हाला उरलेला समास शिकवतो आहे, त्यापैकी पहिला समास आहे अव्ययीभाव समास. अव्ययीभाव समास जो आहे, ही ओळखताना 2 महत्वाची लक्षणं आपल्याला लक्षात ठेवायची. अव्ययीभाव समासाचा जो सामासिक शब्द असतो, त्या शब्दाच्या आधी उपसर्ग लागलेला असतो. उपसर्ग म्हणजे मूळ शब्दाच्या आधी लागणारा एक छोटा 2 अक्षरांचा शब्द किंवा 1 अक्षराचा शब्द, ज्याला आपण उपसर्ग असं म्हणतो. तर ज्या सामासिक शब्दामध्ये त्या शब्दाच्या आधी उपसर्ग लागलेला असतो आणि तो सामासिक शब्द वाक्यामध्ये क्रियाविशेषण म्हणून काम करतो. या सगळ्यांचा आपण अर्थ लक्षात घेणार आहोत. मग तुम्हाला मुळात अव्ययीभाव समास म्हणजे काय आहे ते आपोआप कळणार आहे. उपसर्ग किती असतात? बरेच असतात. त्यातले काही आहेत आ, विना, बे, गैर, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी ज्या असतात किंवा अनेक उपसर्ग आपण शब्दांना लावत असतो. उदाहरणार्थ तुम्हाला आता आ पासून तयार झालेला एखादा शब्द सांगते. आ हा उपसर्ग लागून जर शब्द झालाय तर आजन्म. मग आपण त्याला म्हणतो हा जन्म या शब्दाला कोणता उपसर्ग लागलाय तर आ हा उपसर्ग लागलाय. विना आता तर आपण विनाकारण म्हणतो किंवा बरेच शब्द आहेत विनावरून सुद्धा आपल्याला, किंवा गैर हा शब्द आहे, बे हा शब्द आहे, सॉरी हे उपसर्ग आहेत. अशा प्रकारचे उपसर्ग लागून अनेक प्रकारचे सामासिक शब्द जे आहेत ते आपल्या पुढे तयार होतात. बे आहे तर बेशिस्त, गैर आहे गैरशिस्त, चूक आहे तर बिनचूक, विना किंवा बिनचूक, अशा पद्धतीचा हा जो आपल्याला उपसर्ग लागला आहे तो लागून शब्द तयार होतो. थोडक्यात काय, अव्ययीभाव समास लक्षात घेताना आपल्याला सगळ्यात आधी महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर शब्दाच्या आधी जर एखादा उपसर्ग लागलेला असेल तर तो शब्द थेट अव्ययीभाव समास या प्रकारामध्ये मोडतो. जर तुम्हाला वाक्य दिलं असेल तर वाक्यामध्ये तो शब्द क्रियाविशेषणाचं काम करतो. तुम्हाला आधीच्या तुमच्या सगळ्या म्हणजे 8वी 9वी 7वी त्याच्यामध्ये तुम्ही क्रियाविशेषण म्हणजे काय याचा अभ्यास केलेला आहे. क्रियाविषयी किंवा क्रियेविषयी जास्त माहिती सांगणारा जो शब्द असतो, क्रियापदाविषयी विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला आपण काय म्हणतो क्रियाविशेषण. म्हणजे बेशिस्त हा जर शब्द घेतला आणि मी तुम्हाला वाक्य दिलं की तो मुलगा बेशिस्त आहे, तर असण्याची जी क्रिया आहे त्याच्याविषयी एक्स्ट्रा माहिती, जास्तीची माहिती कोणत्या शब्दाने मला दिली? बेशिस्त या शब्दाने. म्हणजे बेशिस्त हा शब्द वाक्यामध्ये क्रियेच्या विषयी विशेष माहिती देणारा शब्द म्हणून क्रियाविशेषणासारखा वापरलेला आहे. त्यामुळे जेव्हा वाक्यामध्ये शब्द हा क्रियाविशेषणासारखा वापरला जातो आणि त्या शब्दाच्या आधी उपसर्ग लागलेला असतो तेव्हा त्या सामासिक शब्दाला आपण अव्ययीभाव असं म्हणतो किंवा अव्ययीभाव समास या प्रकारामध्ये त्याचा अंतर्भाव होतो. काही शब्द मी तुम्हाला वाचून दाखवते. गैरहजर, आता त्याचं तुम्ही फोड करणार आहात कारण विग्रह करणार आहात तर कसा करणार आहात? हजर नसलेला किंवा बिनधास्त, धास्ती नसलेला, बिनचूक, चुकीशिवाय, चूक नसलेला. आता याच्यामध्ये आणखीन एक गोम लक्षात ठेवा. बरेच शब्द असे आहेत की त्यावेळेला तुम्हाला प्रत्येक हा जो शब्द आहे तो तुम्ही उपसर्गासारखाच वापरता. प्रत्येक या शब्दाचा वापर उपसर्ग म्हणून वापरता. उदाहरणार्थ गल्लो गल्ली किंवा रस्तो रस्ती या दोन्ही शब्दामध्ये मला कुठेही उपसर्ग दिसत नाहीये. इथे पण गल्ली आहे, इथे पण गल्ली आहे, इथे पण रस्ता आहे, इथे पण रस्ता आहे, म्हणजे उपसर्ग नाहीये. मग जर इथे उपसर्ग नाहीये तर तो अव्ययीभाव समास कसा काय होणार? एक लक्षात घ्या की गल्लोगल्ली या शब्दाचा विग्रह करताना
मला काय वापरायला लागणार? प्रत्येक गल्ली, रस्तो रस्ती, प्रत्येक रस्त्यात, दिवसेंदिवस, प्रत्येक दिवशी. त्यामुळे प्रत्येक हा शब्द मी उपसर्गासारखा वापरतीये आणि त्याचा विग्रह करतीये. म्हणून ज्या वेळेला तुम्ही प्रत्येक शब्द वापरता आणि तो प्रत्यय उपसर्ग म्हणून वापरला जातो, तेव्हा तो शब्द अव्ययीभाव समास या प्रकारामध्ये मोडतो. म्हणजे अव्ययीभाव समास ओळखताना तुम्हाला मुख्य काय लक्षात ठेवायला पाहिजे, की पहिल्यांदा शब्दाच्या आधी उपसर्ग लागला आहे का? उपसर्ग कोणकोणते असतात? अनेक असतात. मगाशी मी लिहून दिले. आ आहे, प्रति आहे, गैर आहे. इथे लिहिला नव्हता, इथे लिहून दाखवलं. त्याच्यानंतर बे आहे, बिन आहे, विना आहे. अनेक प्रकारचे उपसर्ग आहेत. अशा प्रकारचे उपसर्ग जेव्हा शब्दांच्या आधी लागतात, तेव्हा तो अव्ययीभाव समास असतो. किंवा अव्ययीभाव समासामध्ये तो शब्द जर वाक्यात दिलेला असेल, तर हा शब्द वाक्यामध्ये क्रियाविशेषणाचं काम करतो. म्हणजे जेव्हा एखाद्या शब्दाच्या आधी उपसर्ग लागतो आणि तो शब्द वाक्यामध्ये क्रियाविशेषणाचं काम करतो, तेव्हा तो शब्द अव्ययीभाव समास या प्रकारामध्ये मोडतो. त्या सामासिक शब्दाचा अंतर्भाव आपल्याला अव्ययीभाव समास या प्रकारामध्ये करायचा आहे. अनेक शब्द मी तुम्हाला वाचून दाखवते. बिनधास्त, धास्ती नसलेला, आत्ताच सांगितलं बेपर्वा, परवा नसलेला, जागोजागी. इथे जागा आणि जागा दोन्ही शब्द आहेत. उपसर्ग वापरलेला नाही, पण त्याचा विग्रह करताना किंवा त्याची फोड करताना आपण त्याची कशी फोड करतो? प्रत्येक जागी. आणि इथे प्रत्येक हा शब्द उपसर्गासारखा आपण वापरतो. म्हणून प्रत्येक शब्द जेव्हा वापरू तेव्हा तो अव्ययीभाव समास या प्रकारामध्ये अंतर्भूत करायचा आहे. अशा प्रकारे अव्ययीभाव समास अतिशय सोपा आहे ओळखायला. काही ठिकाणी तुम्ही कन्फ्युज होणार आहात. ते कसं ते मी आता तुम्हाला सांगते. लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला कळेल. की आता मी तुम्हाला एक शब्द सांगितला, बेशिस्त किंवा गैरहजर. या दोन शब्दांमध्ये तुम्हाला चक्क दिसलेलं आहे की बे हा उपसर्ग आहे आणि गैर हा काय आहे? हा उपसर्ग आहे. त्यामुळे तुम्ही तो अव्ययीभाव समास लिहून टाकला. काही मुलं मात्र कन्फ्युज होतात. या शब्दाचा विग्रह करताना कदाचित ते बहुव्रीही समासासारखा त्याचा विग्रह करतात. कशा पद्धतीने करतात त्या समासाचा विग्रह? तर बघा आता, शिस्त नाही ज्याला तो, म्हणजे कोणीतरी बेशिस्त मुलगा आहे असा तिसऱ्याच पदाचा सुद्धा त्यातनं आपल्याला भाव लक्षात येतो आणि म्हणून तो बहुव्रीही समास आहे असंही मुलं लिहून ठेवतात. गैरहजर, हजर नाही जो तो, कोणीतरी तिसराच आहे असा सुद्धा तो शब्द आपण विग्रह करू शकतो. पण जर तुम्हाला वाक्य दिलेलं आहे आणि वाक्यामध्ये हा शब्द असेल, तर तुम्ही काय लक्षात घ्यायचंय? वाक्यामध्ये जर हा शब्द क्रियाविशेषणाचं काम करत असेल, तर बहुव्रीही समासाप्रमाणे त्याचा विग्रह करायचा नाही. मग आपण सरळ तो उपसर्ग लक्षात घ्यायचा आहे, तो क्रियाविशेषण म्हणून शब्द वापरलाय हे लक्षात घ्यायचंय आणि त्याची फोड करताना शिस्त नसलेला किंवा हजर नसलेला अशा पद्धतीने करायचा आहे. बहुव्रीही समासाप्रमाणे हजर नाही जो तो किंवा शिस्त नाही ज्याला तो असा प्रकार करायचा नाही. आता आणखीन एक गंमत आहे. गंमत म्हणण्यापेक्षा मला तुम्हाला मी अलर्ट करतेय की बोर्डाच्या परीक्षेमध्ये जर तुम्हाला नुसता शब्द दिला आणि आपल्याला वाक्य नाहीये, मग आपल्याला कसं बरं कळणार की वाक्यामध्ये हा क्रियाविशेषण म्हणून वापरला आहे किंवा नाही? इथे मात्र मी तुम्हाला असा सल्ला देईन की दोन्ही प्रकारचे विग्रह करून ठेवा. जेव्हा तुम्हाला नुसता शब्द दिला आहे आणि तो शब्द क्रियाविशेषण म्हणून वाक्यात कार्यरत आहे किंवा नाही हे आपल्याला माहित नाही, सिंगल शब्द आहे, तेव्हा त्याचा विग्रह करताना दोन पद्धतीने करा. बेशिस्त, शिस्त नसलेला झाला अव्ययीभाव समास. शिस्त नाही ज्याला तो असा जर विग्रह केला तर तो जाईल बहुव्रीही समास. त्यामुळे दोन्ही प्रकारचे विग्रह करून ठेवा. म्हणजे ऍटलिस्ट मार्क तुमचे गुण जे आहेत ते हुकण्याची जी संधी आहे ती तुम्ही एक्झामिनरला देऊ नका. इथे तुम्ही कन्फ्युज जरूर होऊ शकता. जसं मी तुम्हाला इतरेतर द्वंद्व शिकवला आणि वैकल्पिक द्वंद्व शिकवला, त्यात सुद्धा काही शब्द असे आहेत जे वैकल्पिक द्वंद्वामध्ये सुद्धा येतात आणि प्लस इतरेतर द्वंद्वामध्ये सुद्धा जाऊ शकतात. उदाहरणार्थ कप बशी हा शब्द, कप आणि बशी असा जर मी लिहिला
तर मी तो लिहिणार इतरेतर द्वंद्व. पण या शब्दाची जर मी दुसरी फोड केली, क किंवा बशी, तर मात्र मला काय लिहायला लागेल, वैकल्पिक द्वंद्व. मग मी इतरेतर द्वंद्व लिहून चालणार नाही. त्यामुळे तुम्ही शब्दाची फोड कशी करता आहात, त्याला विभक्त करताना कोणतं अव्यय वापरता आहात ते लक्षात घ्या. त्यानुसार समासाचा प्रकार लिहून ठेवा. कारण कधी कधी जर मॉडेल आन्सर मध्ये एकच प्रकार दिलेला असेल आणि तुम्ही नेमका दुसरा प्रकार समजून जर विग्रह केला तर गुण जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे असं जेव्हा होईल तेव्हा दोन्ही पद्धतीचा विग्रह करून ठेवा आणि शब्दाची फोड करा. ओके. तर अव्ययी भाव समास पुन्हा एकदा समजावून सांगते. अव्ययी भाव समासामध्ये शब्दाच्या आधी उपसर्ग लागलेला असतो. उपसर्ग म्हणजे काय, शब्दांच्या आधी असलेली अक्षर किंवा दोन अक्षरांचा गट. प्रति, आ, बे, बिना, गैर अशा प्रकारचे उपसर्ग जेव्हा लागतात आणि त्यानंतर शब्द येतो तेव्हा तो शब्द, तो सामासिक शब्द अव्ययी भाव या प्रकारामध्ये मोडतो. जर वाक्य दिलं असेल तर आणखीन एक अव्ययी भाव समासाचं लक्षण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि ते म्हणजे काय, तर वाक्यामध्ये अव्ययी भाव असलेला सामासिक शब्द हा क्रिया विशेषणासारखा वापरलेला असतो. जर वाक्य दिलेलं नाही, सिंगल शब्द दिलेला आहे, तर तुम्ही नक्की संभ्रमित होऊ शकता. कारण सिंगल शब्द दोन प्रकारे विभाजित करता येतो. बेशिस्त, शिस्त नसलेला किंवा ज्याला शिस्त नाही तो. जर तुम्ही बेशिस्त या शब्दाचा विग्रह शिस्त नसलेला असा केला तर तो अव्ययी भाव ठरेल. ज्याला शिस्त नाही तो असा केला तर तो बहुव्रीही समास या प्रकारामध्ये मोडेल. आणि तिसरं आणखीन एक लक्षण अव्ययी भावचं सांगते. काही वेळेला शब्द असे येतात की त्याच्यामध्ये त्यांना सेपरेट करताना, त्यांचा विग्रह करताना आपल्याला प्रत्येक या शब्दाचा वापर करावा लागतो. उदाहरणार्थ, गल्लो गल्ली, प्रत्येक गल्ली. दिवसेंदिवस, प्रत्येक दिवशी. दारोदार, प्रत्येक दारी. इथे प्रत्येक हा शब्द तुम्ही उपसर्ग म्हणून वापरत आहात. त्यामुळे जेव्हा प्रत्येक हा शब्द उपसर्ग म्हणून वापरला जातो आणि शब्दाची फोड केली जाते तेव्हा सुद्धा तो समास अव्ययी भाव समास असतो. म्हणजे अव्ययी भाव समासाची एकूण 3 लक्षणं मी तुम्हाला सांगितली. कोणती? एक तर तो समास कोणत्या प्रकारामध्ये मोडणार आहे, तो समास, त्या समासाचं लक्षण 3 प्रकारांमध्ये असेल. कसं, तर एक तर त्या सामासिक शब्दाला उपसर्ग लागलेला असेल किंवा तो सामासिक शब्द वाक्यात असेल तर तो क्रियाविशेषणासारखं काम करत असेल किंवा त्या शब्दांचा विग्रह करताना प्रत्येक या शब्दाचा वापर उपसर्गासारखा तुम्हाला करावा लागत असेल तर तो सामासिक शब्द अव्ययी भाव या सामासिक प्रकारामध्ये मोडतो. वाक्य वाचून दाखवली आहेत मी तुम्हाला. गैरशिस्त, शिस्त नसलेला. विनाकारण, कारणाशिवाय. दर मजल, प्रत्येक मजल. दर डोई, प्रत्येक डोई. ठाई ठाई, प्रत्येक ठिकाणी. व्यक्ती गणिक, प्रत्येक व्यक्तीला. इथे बघा प्रत्येक वापरतीये मी, पण हा प्रत्येक शब्द मी उपसर्ग म्हणून वापरतीये. म्हणून प्रत्येक वापरलं तरी सुद्धा मला तो अव्ययी भाव समास असंच समजून चालावं लागेल. आमरण, मरेपर्यंत. इथे आ मात्र क्लिअर कट उपसर्ग आहे त्यामुळे तो शब्द अव्ययी भाव या समासामध्ये जाईल. अप्रमाण, प्रमाण नसलेला, तर हा सुद्धा काय होईल, अव्ययी भाव समास यामध्ये जाईल. तर थोडक्यात तुम्हाला अव्ययी भाव समासाची 3 लक्षणं लक्षात ठेवायची आहेत आणि त्याच्या आधारे हा सामासिक शब्द जो आहे तो तुम्हाला ओळखायचा आहे. आता तुम्हाला तिसरा समास जो शिकवायचा आहे तो आहे तत्पुरुष समास. तत्पुरुष समासाचे मी तुम्हाला मगाशीच सांगितले 3 प्रकार पडतात. कोणकोणते आहेत? एक तर आहे विभक्ती तत्पुरुष समास, त्याच्यानंतर दुसरा आहे कर्मधारय समास आणि तिसरा आहे द्विगु समास. याच्यातला द्विगु समास हा आपण पहिल्यांदा शिकून घेऊया कारण तो अतिशय सोपा आहे. द्विगु समासाचं पहिलं पद हे नेहमी संख्या असतं आणि दुसरी गोष्ट त्याच्यामधून गटाचा निर्देश होतो. म्हणजे पंचारती असं जर मी म्हटलं तर 5 आरत्यांचा समूह
समूह म्हणजे गट, म्हणजे गटाचा निर्देश होतो आणि पहिलं पद कोणती तरी संख्या दर्शवते. अष्टकोन, 8 कोनांचा समूह किंवा षडानन किंवा दशानन, तर 10 आनन म्हणजे तोंड, 10 तोंडांचा समूह. असं जेव्हा आपल्याला कळतं की पहिलं पद संख्या आहे आणि त्या दुसऱ्या पदामध्ये आपल्याला गटाचा निर्देश होतो, तेव्हा तो समास द्विगु समास या प्रकारामध्ये मोडतो. द्विगु समासाची मी तुम्हाला आणखीनही काही उदाहरण दाखवते वाचून, म्हणजे कदाचित तुम्हाला लक्षात येईल. त्रिदल, आता बघा इथे 3 दलांचा समूह, 3 म्हणजे नंबर आहे. नवरात्र, 9 रात्रींचा समूह, 9 म्हणजे पुन्हा संख्या आहे. चातुर्मास, 4 मासांचा समूह, 4 पुन्हा संख्या आहे. आठवडा, 8 दिवसांचा समूह, 8 संख्या आहे. तर अशा पद्धतीने संख्येचा निर्देश झाला आणि पुढे गट आपल्याला समजला, तर तो आहे द्विगु समास. त्यामुळे द्विगु समास हा अत्यंत सोपा आहे. तो काही तुम्हाला लक्षात ठेवायची फार गरज नाही. संख्या दिसली की डोळे झाकून तुम्ही तो द्विगु समास म्हणून ओळखायचा आहे. तुम्हाला ज्या मी नोट्स दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्या सामासिक शब्दांची कमीत कमी 50 तरी उदाहरणं दिलेली आहेत. ती नजरेखालून घाला, आपोआप तुम्हाला कळेल की हा कोणता शब्द आहे. आता त्याच्यानंतर आपण येणार आहोत विभक्ती तत्पुरुष समास. विभक्ती तत्पुरुष समास हा ओळखण्याची एक 3, 4, 5, 6 अशी जवळजवळ 7 लक्षणं आहेत आणि त्याच्यानंतर एक सोपी त्याची व्याख्या आहे की त्यांना विभक्त करताना कोणत्या शब्दांचा वापर केला जातो. मी तुम्हाला आधी 7 लक्षणं सांगते. जर त्या लक्षणांमधून तुम्हाला थोडं कुठे कन्फ्युजन झालं तर काय आयडिया वापरायची तेही सांगते आणि आपण त्या पद्धतीने हा समास जो आहे तो शिकून घेऊया. तर विभक्ती समास आणि कर्मधारय हे दोन थोडेसे कॉम्प्लिकेटेड संभ्रमित करणारे समास आहेत, म्हणून आपण त्यांना शेवटी ठेवलेले आहे. आता सगळ्यात पहिले आपण जाणार आहोत विभक्ती समासाकडे. विभक्ती समासामध्ये एकतर तुम्ही शब्दांना विग्रह करताना विभक्तीचे प्रत्यय लावता किंवा तुम्ही शब्दयोगी अव्ययांचा वापर करता. इंग्रजी माध्यमाची मुलं किंवा इतर अभाषिक किंवा अमराठी मुलं यांना मी सांगते की विभक्ती प्रत्यय म्हणजे काय आणि शब्दयोगी अव्यय म्हणजे काय. तुम्ही मागे कदाचित शिकला असाल, पण तरी सुद्धा पूर्वज्ञान आपण थोडंसं तपासून घेऊया आणि मग पुढे जाऊया. विभक्ती प्रत्यय म्हणजे काय, तर पहा, एखादा शब्द असतो, आपण शब्दांना शब्द लावतो तर अक्षर आपली वाक्य कधीच तयार होत नाही. उदाहरणार्थ या 5 शब्दांकडे तुम्ही पहा. शेजार, कुत्रा, मधु, काठी, मार. शब्दांना एका मागोमाग एक ठेवलं, काही अर्थ कळत नाहीये. मग मग काय करतो आपण, शब्दांना एका मागोमाग एक नाही ठेवत. वाक्य तयार करताना आपण त्याला काहीतरी शब्द अक्षर लावतो आणि त्यांना अर्थपूर्ण बनवतो. मग मी कसं लिहीन, शेजारच्या कुत्र्याला मधूने काठीने मारले. म्हणजे शेजारला मी काय लावलं, च्या, कुत्र्याला काय लावलं, कुत्राचा कुत्र्याला झालं, मधूने काठीने मारले. याच्यामध्ये च्या, ने, ले ही काही अक्षरं आपण जी लावलेली आहेत त्याला विभक्तीचे प्रत्यय असे म्हणतात. विभक्तीचे एकूण 8 प्रत्यय आहेत. त्याच्यामध्ये प्रथम आहे, द्वितीय आहे, तृतीय आहे, चतुर्थीचे प्रत्यय, पंचमीचे प्रत्यय, षष्ठीचे प्रत्यय, सप्तमीचे प्रत्यय आणि 8व्याला आपण संबोधन असं म्हणतो, कारण तिथे आपण हाक मारतो म्हणून त्याला संबोधन म्हणतो. तर अशा पद्धतीने विभक्तीचे सगळे प्रत्यय तुम्ही तुमच्या 10वी पूर्व कालामध्ये ऑलरेडी शिकलेला आहात. शब्दांना लागून येणाऱ्या अशा अक्षरांना आपण काय म्हणतो, विभक्तीचे प्रत्यय म्हणतो. ज्या वेळेला तुम्ही विभक्ती तत्पुरुष समास ओळखणार आहात तेव्हा लक्षात ठेवा, त्यातल्या 2 पदांना विभक्त करताना एकतर तुम्ही विभक्तीचे प्रत्यय लावता किंवा तुम्ही शब्दयोगी अव्ययांचा वापर करता. शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, शब्दांना जोडून येणारे दुसरे शब्द आणि त्यामुळे तो शब्द अर्थपूर्ण बनतो. उदाहरणार्थ बघा, आता मी सांगितलं घरासमोर शाळा आहे. घर हा शब्द आहे आणि त्याला मी समोर हा आणखीन एक शब्द जोडला, घरासमोर शाळा आहे.
घरा मागे शाळा आहे, घरा पुढे शाळा आहे, घराच्या वर शाळा आहे. तर इथे मी घर या शब्दाला अनेक प्रकारचे शब्द जोडले आणि त्याला वेगवेगळे अर्थ प्रदान केले. घरासमोर, घरामागे, घरापाठी, घरासाठी अशा पद्धतीने नामाला किंवा शब्दांना एखादं अक्षर जोडून आपण अर्थपूर्ण शब्द बनवतो. वेगवेगळ्या नवीन अर्थांचा जन्म देणारे शब्द आपण तयार करतो. त्या शब्दांना आपण शब्दयोगी अव्यय असं म्हणतो. त्या अक्षरांना किंवा त्या अक्षरांच्या गटाला आपण शब्दयोगी अव्यय म्हणतो. पाठी, साठी, पुढे, पासून वगैरे सारखे जे अव्यय आहेत त्यांना शब्दयोगी अव्यय असं म्हटलं जातं. तर विभक्ती तत्पुरुष समास काय आहे? या विभक्ती तत्पुरुष समासाला विभाजित करताना एकतर आपण विभक्तीचे प्रत्यय लावतो किंवा शब्दयोगी अव्ययांचा वापर करतो. म्हणजे जेव्हा दोन पदांना विभक्त करताना, दोन पदांना सेपरेट करताना तुम्ही विभक्तीचा आधार घ्याल किंवा शब्दयोगी अव्ययाचा आधार घ्याल, तेव्हा तो विभक्ती तत्पुरुष समास आहे. मी वाक्य वाचून दाखवते, शब्द वाचून दाखवते. क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण, साठी हा मी काय लावलेला आहे? शब्दयोगी अव्यय. किंवा लोकप्रिय, लोकांना प्रिय, ना हा काय लावलेला आहे? तर विभक्तीचा प्रत्यय लावलेला आहे. अशा पद्धतीने विद्यालय, विद्येचे आलय, से हे काय आहे? विभक्तीचा प्रत्यय. कष्ट साध्य, कष्टाने साध्य. घरामागे, मागे म्हणजे काय झालं? शब्दयोगी अव्यय. चोरापासून भय आहे, चोरा पासून, पासून काय झालं? शब्दयोगी अव्यय. म्हणजे कधीतरी मी विभक्तीचा प्रत्यय लावते आणि कधीतरी मी शब्दयोगी अव्ययाचा वापर करते. जेव्हा यापैकी एक गोष्ट आपल्याला वापरावी लागते आणि शब्दांचा विग्रह करावा लागतो तेव्हा तो सामासिक शब्द विभक्ती तत्पुरुष समास म्हणून ओळखला जातो. आलं लक्षात तुम्हाला? विभक्ती तत्पुरुष समासाची अतिशय सोपी व्याख्या की त्यांना विभाजित करताना किंवा त्या शब्दांचा विग्रह करताना एकतर आपण विभक्तीचा प्रत्यय लावतो किंवा आपण शब्दयोगी अव्ययांचा वापर करतो. विभक्ती प्रत्यय म्हणजे काय ते मी तुम्हाला समजावून सांगितलंय. शब्दयोगी अव्यय म्हणजे काय तेही तुम्हाला सांगितलंय. त्यामुळे आता तुम्ही या बाबतीत कन्फ्युज नसणार. आता आपल्याला जायचंय कर्मधारय या समासाकडे. कर्मधारय समासामध्ये 7 लक्षणं आपल्याला लक्षात ठेवावी लागतात. 7 लक्षणं कोणती आहेत ते बघा. दोन्ही पद एकाच विभक्तीत असतात. दोन्ही पद एकाच विभक्तीत असतात. मुखचंद्रमा हा जर शब्द मी लावला तर दोन्ही पद एकाच विभक्तीत आहेत. मगाशीच सांगितलं विभक्ती प्रथमा द्वितीया कोणतेही असतील पण शब्द एकाच विभक्तीत असले तरी तो कर्मधारय. दुसरं लक्षण काय आहे आता त्याचं? त्याच्यामध्ये नाम आणि विशेषण याची जोडी असते आणि कधी कधी काय असतं विशेषण जे आहे ते पहिल्या पदावर असतं तर कधी कधी विशेषण हे दुसऱ्या पदावर असतं. आता इथे बघा तुम्ही पहिल्या पदावर असणारा एखादा शब्द आपण पाहू. रक्तचंदन. किंवा दुसऱ्या पदावर असलेलं विशेषण आपण पाहूया पुरुषोत्तम. या दोन्ही शब्दांमध्ये तुम्हाला नाम आणि विशेषण याची जोडी दिसेल. कधीतरी विशेषण हे पहिल्या पदामध्ये आहे तर कधीतरी विशेषण हे दुसऱ्या पदामध्ये आहे. इथे बघा रक्त आणि चंदन दोन शब्द एकत्र आहेत पण कुणाला कुणाची उपमा दिलेली आहे? चंदनाला रक्ताची उपमा दिलेली आहे का रक्ताला चंदनाची? तर आता बघा रक्तचंदन या प्रकारामध्ये पहिलं पद जे आहे ते काय आहे? विशेषण म्हणून वापरलेलं आहे. चंदनाला आपण उपमा दिलीये. कसली उपमा दिलीये? तर चंदन हे रक्तासारखं लाल भडक आहे. म्हणजेच विशेषण हे पहिल्या पदामध्ये आलेले आहे. कधी कधी विशेषण हे दुसऱ्या पदावर जातं. आता इथे कुणाला उपमा दिली आहे? पुरुषाला दिलीये आणि त्याला विशेषण काय लावलंय? उत्तम. म्हणजे उत्तम हे विशेषण दुसऱ्या पदावर गेलेलं आहे.
उत्तम असा पुरुष, तो पुरुष उत्तम आहे. म्हणजे कधी कधी विशेषण पहिल्या पदावर असतं, कधी कधी विशेषण दुसऱ्या पदावर असतं. म्हणजेच कर्मधारय समासामध्ये कधीतरी शब्दांची जोडी कशी असते, दोन्ही शब्द एकाच विभक्तीत असतात. कधी कधी शब्दांची जोडी कशी असते, त्यामध्ये नाम आणि विशेषणाची जोडी असते. ती सुद्धा कशी असते, कधीतरी विशेषण पहिल्या पदावर आहे, कधीतरी विशेषण दुसऱ्या पदावर आहे. आता तिसरं लक्षण घ्या, म्हणजे हे जर तिसरं असेल तर चौथं आणि पाचवं लक्षण सेम आहे. तुम्हाला माहिती उपमेय आणि उपमान. तर आता आपल्याला काय बघायचंय, उपमान आणि उपमेय याची जोडी जी आहे ती कशी आहे ती बघूया. कधी कधी उपमान जे जे आहे ते पहिल्या पदावर असतं आणि कधी कधी उपमान जे आहे ते दुसऱ्या पदावर असतं. पहिल्या पदावर समजा आता आपण लिहिलं कमल नयन, किंवा दुसऱ्या पदावर जर उपमान असेल तर ते कसं असतं, नरसिंह. आता इथे बघा, पहिल्यांदा तुम्हाला उपमेय म्हणजे काय आणि उपमान म्हणजे काय या दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. कारण परीक्षेमध्ये तुम्हाला कदाचित उपमेय आणि उपमान या दोन्ही गोष्टी एकत्रितरित्या ओळखायला सुद्धा सांगतील. आता आपल्याला पहिल्यांदा आपण बघूया उपमेय आणि उपमान म्हणजे काय. उपमेय म्हणजे ज्याला उपमा दिली जाते तो. उदाहरणार्थ समोर आता मला तेजस्वीचा चेहरा दिसतोय आणि मी म्हटलं तेजस्वीचा चेहरा म्हणजे साक्षात पौर्णिमेचा चंद्र. तर याचा अर्थ तेजस्वीच्या सौंदर्याला मी कसली तरी उपमा दिली. कसली उपमा दिली आहे, पौर्णिमेच्या चंद्राची. ज्याला उपमा देतो ते असतं उपमेय आणि ज्याची उपमा देतो ते असतं उपमान. म्हणजे तेजस्वीचा चेहरा हे उपमेय आहे, तर चंद्र, पौर्णिमेचा चंद्र हे उपमान आहे. त्यामुळे आता तुम्हाला लक्षात आलं असेल की उपमेय म्हणजे काय आणि उपमान म्हणजे काय. कर्मधारय या समासामध्ये उपमेय आणि उपमानाची कधी कधी जोडी असते. याच्यामध्ये उपमान हे कधी कधी पहिल्या पदावर असतं, तर कधी कधी उपमान हे दुसऱ्या पदावर असतं. कसं बघा, कमल नयन. आता याच्यामध्ये उपमा कुणाला दिलेली आहे, नयनाला दिली आहे. डोळ्यांना उपमा दिली आहे. कसली दिलेली आहे, कमळाची. म्हणजे उपमा कुणाची दिली आहे, कमळाची. म्हणजे ह्याच्यामध्ये उपमेय काय आहे, नयन. आणि आपण उपमान काय दिलेलं आहे, कमळाचं. आणि ते पहिल्या पदावर आहे. म्हणजे कमल हे उपमान पहिल्या पदावर आहे. कधी कधी उपमान हे दुसऱ्या पदावर असतं. उदाहरणार्थ नरसिंह हा शब्द, त्याच्यामध्ये आपण कुणाला उपमा दिली आहे, आपण म्हटलं का नरासारखा सिंह. नरासारखा सिंह हा शब्द जर आपण वापरला तर बिचारा सिंह तिकडे जंगलामध्ये आत्महत्या करेल की नका हो आमच्यावर अशी वेळ आणू. मग आपण कुणाला उपमा देतो, नराला उपमा देतो. कुणाची देतो, सिंहाची. याचा अर्थ नर हे उपमेय आहे आणि उपमान, आपण उपमा कसली दिली आहे, सिंहाची. म्हणजे सिंह हे आपण उपमान म्हणून वापरले. म्हणजेच नरसिंह या शब्दामध्ये सिंह हे उपमान दुसऱ्या पदावर आहे. याचाच अर्थ कर्मधारय समासामध्ये पहिलं लक्षण काय आहे, कधी कधी दोन्ही पद एकाच विभक्तीत असतात. कधी कधी नाम आणि विशेषण याच्या जोड्या असतात. या जोड्यांमध्ये विशेषण पहिल्या पदावर असतं, कधी कधी विशेषण दुसऱ्या पदावर असतं. त्यानंतर उपमेय आणि उपमान यांच्या जोड्या असतात. याच्यामध्ये कधी कधी उपमान हे पहिल्या पदावर असतं, कधी कधी उपमान हे दुसऱ्या पदावर असतं. आणि आणखीन एक लक्षण आहे ते म्हणजे काय, तर दोन्ही पदे एकरूप असतात. दोन्ही पदे एकरूप असतात. उदाहरणार्थ विद्या धन हा जर मी शब्द सांगितला तर दोन्ही पद इथे एकरूप आहेत. विद्या हेच धन, म्हणजे विद्येला पण धन म्हणता येणार आणि धनाला सुद्धा विद्या म्हणून आपण, म्हणजे एक प्रकारचं ते विद्येचं धन आहे किंवा विद्या हे आपलं धन आहे. दोघांना आपण इक्वल दर्जा दिलेला आहे. तर अशा पद्धतीने जेव्हा दोन पदांमध्ये एकरूपता दाखवलेली असते, दोन्ही पदांचा दर्जा समान पातळीवर आहे असं आपण जेव्हा दर्शवतो तेव्हा सुद्धा तो कर्मधारय समास असतो. म्हणजे कर्मधारय या समासामध्ये काय असतं, एकतर दोन्ही पद एकाच विभक्तीमध्ये असतात किंवा दोन पदांमध्ये नाम आणि विशेषण यांच्या जोड्या असतात
कधी विशेषण पहिल्या पदात असतं, कधी विशेषण दुसऱ्या पदात असतं. कधी कधी उपमेय आणि उपमान यांच्या जोड्या असतात. कधी उपमान पहिल्या पदावर असतं, तर कधी उपमान दुसऱ्या पदावर असतं. आणि त्यानंतर कधी कधी दोन पद अशी महत्वाची असतात की त्यांच्यामध्ये एकरूपता दर्शवलेली असते. दोन्ही गोष्टी एकाच लेवलवर आहेत हे दर्शवण्याचा आपण प्रयत्न करतो. विद्या धन म्हणजे विद्या ही जी गोष्ट आहे ती धनाच्या बरोबरीने तितकीच महत्वाची आहे. किंबहुना धन नसेल एक वेळ तरी चालेल, पण ती विद्या ही तेवढीच महत्वाची आहे. त्यामुळे विद्येलाच धन माना असा त्यातनं अर्थ होतो. म्हणजे धन आणि विद्या या दोन गोष्टींना आपण एकाच पातळीवर आणले. अशा पद्धतीने दोन पदांची एकरूपता सुद्धा कधी कधी आपण दर्शवतो. तर लक्षात घ्या, कर्मधारय समासामध्ये यापैकी कोणतेही एक लक्षण तुम्हाला दिसलं, पदांकडे नजर टाकायची, दोन पद दिसली आहेत आणि ती एकाच विभक्तीत आहेत. दोन पद दिसली आहेत, नाम विशेषणाची जोडी आहे. दोन पद दिसली आहेत, उपमेय उपमानाची जोडी आहे. आणि दोन पद दिसली आहेत आणि त्याच्यामध्ये एकरूपता आहे. यापैकी कुठलेही एक लक्षण असेल तर तो समास कर्मधारेय समास असतो. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात सोपी लक्षण म्हणजे काय, या सामासिक शब्दाचं विभाजन करताना असा, सारखी, सारखे, हे, ही यांसारख्या शब्दांचा आपण वापर करतो आणि आपण त्या शब्दांचा विग्रह करतो. म्हणजेच मगाशी सांगितलेली लक्षणं तर लक्षात ठेवायची आहेतच, पण शब्दांचा विग्रह करताना तुम्ही जर असा, सारखी, सारखे, हे, ही यांसारख्या शब्दाचा वापर करून विग्रह करत असाल तरी सुद्धा ते शब्द कर्मधारय समास या प्रकारामध्ये मोडले जातात. उदाहरणार्थ बघा, देशांतर, अन्य असा वेश, अंतर म्हणजे इथे अंतर या शब्दाचा अन्य असा अर्थ घ्यायचा आहे. अन्य असा वेश, कोणता शब्द वापरला मी, असा. मान धन, मान हेच धन, कोणता शब्द वापरला, हेच. अमृतवाणी, अमृता सारखी वाणी, सारखा शब्द वापरला. मुखचंद्रमा, चंद्रासारखे मुख. सुदैव, सु असे दैव, म्हणजे तुम्ही इथे असे पण लिहा, असा, असे. महात्मा, महान असा आत्मा. नरसिंह, सिंहासारखा नर. दीर्घकाळ, दीर्घ असा काळ. पांढरा शुभ्र, पांढरा असा शुभ्र. महाराष्ट्र, महान असे राष्ट्र. दुष्काळ, दुष्ट असा काळ. म्हणजे या सगळ्या शब्दांचा विग्रह करताना असा, सारखी, सारखे, असे, हेच, ही यांसारखे शब्द जर आपल्याला वापरायला लागले तर तो समास कर्मधारय समास असतो. म्हणजे मगाशी सांगितलेली लक्षणं ती लक्षात घ्यायची आहेत आणि त्यांना विग्रह करताना या प्रकारचे शब्द आपण वापरणार असेल तर डोळे झाकून तो समास कोणता आहे, कर्मधारय समास. आणि त्यातूनही मी तुम्हाला सगळ्यात आधी सांगितलंय, जर तुम्हाला उपप्रकार ओळखता आला नाही पण एवढं मात्र लक्षात आलं की हा तत्पुरुष समास आहे, तर तुम्ही मुख्य समासाचा प्रकार लिहिलात तरी सुद्धा चालू शकणार आहे, तुम्हाला पूर्ण गुण मिळतील. पण उपप्रकार ओळखलात तर हरकत नाही. उपप्रकार आता आपण शिकलेलो आहोत, त्याची लक्षणं सुद्धा आपण पाहिली आहेत. त्यामुळे आताच्या लेक्चरमध्ये उरलेले दोन समासाचे प्रकार आपण शिकलो. आता मी पुन्हा एकदा त्याचा आढावा घेते म्हणजे तुमच्या मनातली संभ्रमित अवस्था दूर होऊन जाईल. समासाचे एकूण 4 प्रकार आहेत. आपण ते शिकलो आहोत. मागच्या लेक्चरमध्ये 2 समास. कोणते शिकलो आपण? 2 समास आपण शिकलो. एक समास आपण शिकलो द्वंद्व समास. त्याच्यामध्ये 3 उपप्रकार होते, इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. इतरेतर द्वंद्व मध्ये आणि व ही अव्यय वापरतात. वैकल्पिक द्वंद्वामध्ये किंवा अथवा वा ही अव्यय वापरतात. समाहार द्वंद्वामध्ये एका त्या 2 पदांपेक्षा आणखीन 2, 3, 4 पदांचा आपल्याला आपोआप अभिप्रेत असलेला अर्थ समजतो आणि समूहाचा निर्देश होतो.
आणि आपण वगैरे वगैरे शब्द वापरतो तेव्हा आपण तो समाहार द्वंद्व समास समजतो. म्हणजे वैकल्पिक द्वंद्वाचे हे 3 प्रकार. त्यानंतर आपण पाहिला बहुव्रीही समास. बहुव्रीही समासामध्येही 2 पदं दिसतात, पण त्या 2 पदांना महत्व न देता आपण कुठल्या तरी तिसऱ्याच पदाचा निर्देश आपल्याला लक्षात येतो. नीळकंठ हा जर शब्द घेतला तर निळा आहे ज्याचा कंठ असा जो तो कोणीतरी तिसराच म्हणजे आपल्याला शंकर भगवानाचं जे आहे आपल्याला ते अभिप्रेत होतं. किंवा गजानन, गज म्हणजे कोणतं हत्ती आणि आनन म्हणजे मुख. हत्तीचे मुख ज्याचे आहे, तोंड ज्याचे आहे तो कोण तर गणपती. म्हणजे ती 2 पदं महत्वाची न ठरता तिसराच निर्देश महत्वाचा ठरतो तेव्हा तो बहुव्रीही समास असतो. आता आपण आणखीन वेगळ्या प्रकाराकडे येऊया. अव्ययी भाव समास. अव्ययी भाव समासामध्ये आपण पाहिलं की त्या सामासिक शब्दामध्ये आपण काय पाहतो, एकतर त्याच्यामध्ये उपसर्ग लागलेला असतो त्या सामासिक शब्दाला. वे, बिना, गैर, बे अशा प्रकारचे उपसर्ग लागले असतात. शिवाय तो सामासिक शब्द वाक्यामध्ये क्रियाविशेषणाचे काम करतो. असे जेव्हा शब्द असतात तेव्हा तुम्ही त्यांना काय समजायचंय, अव्ययी भाव समासामध्ये लिहायचं आहे. जर तुम्हाला वाक्य दिलं नसेल आणि नुसता शब्द दिला असेल तर मात्र तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता की बहुव्रीही समासाप्रमाणे त्याचा विग्रह करायचा की अव्ययी भावप्रमाणे. उदाहरणार्थ गैरशिस्त हा शब्द ज्याला शिस्त नाही तो असा जर केला तर तो बहुव्रीही समास होईल आणि शिस्त नसलेला असा जर केला तर तो अव्ययी भाव समास होईल. त्यामुळे 2 लिहिता आलेत. जर वाक्य दिलेलं नसलं तर दोन्ही लिहून ठेवा. तसंच कन्फ्युजन तुम्हाला इतरेतर द्वंद्व आणि वैकल्पिक द्वंद्वामध्ये सुद्धा येऊ शकतं. कप बशी सारखा शब्द आहे. कप आणि बशी इतरेतर द्वंद्व, कप किंवा बशी वैकल्पिक द्वंद्व. ज्या पद्धतीचा तुम्ही विग्रह करताय त्यानुसार समास ओळखायचा आहे किंवा नावं ठेवायची आहेत. दोन्ही विग्रह केलेत, दोन्ही समासांची नावं लिहून ठेवायची. आणि मग नंतर होता कर्मधारेय समास. कर्मधारेय सॉरी तत्पुरुष समास. तत्पुरुष समासामध्ये आपण 3 प्रकार शिकलो. एक म्हणजे विभक्ती तत्पुरुष, दुसरा कर्मधारेय समास आणि तिसरा द्विगु समास. विभक्ती तत्पुरुष अतिशय सोपा आहे. त्याच्यातल्या 2 पदांना विभक्त करताना आपण एकतर प्रत्ययांचा वापर करतो किंवा शब्दयोगी अव्ययांचा वापर करतो. तेव्हा तो कोणता असतो, विभक्ती तत्पुरुष समास. द्विगु समास अतिशय सोपा आहे. यातला तिसरा प्रकार की त्याचं पहिलं पद संख्येचा निर्देश असतो आणि गटाचा समूहाचा तिथे निर्देश होतो. म्हणजे अष्टांग 8 अंगांचा समूह. त्याच्यानंतर चौकोन 4 कोणांचा समूह. पंचारती 5 आरत्यांचा समूह. जेव्हा संख्या पहिल्यांदी आहे आणि नंतर समूह दिसतो आहे तेव्हा तो द्विगु समास. आणि मधला जो समास आहे कर्मधारेय हा तुम्हाला कदाचित कन्फ्यूज करू शकतो, पण त्याची लक्षणं आपण शिकलेलो आहोत. काय आहे, त्यातल्या 2 पदांकडे पहिल्यांदा नजर टाकायची आहे. दोन्ही पदांची जी काही विभक्ती असते ती एकच विभक्ती असते, हे पहिलं लक्षण. दुसरं आणि तिसरं लक्षण म्हणजे काय, याच्यामध्ये नामाच्या आणि विशेषणाच्या जोड्या असतात. कधी कधी विशेषण पहिल्या पदामध्ये असतं, कधी कधी विशेषण दुसऱ्या पदामध्ये असतं. म्हणजे ही 2 लक्षणं झाली. त्यानंतर तिसरं चौथं लक्षण काय आहे त्याचं किंवा चौथं पाचवं, उपमेय आणि उपमानाच्या जोड्या असतात. कधी कधी उपमेय आणि उपमानाच्या जोड्या कशा असतात, उपमान पहिल्या पदामध्ये असतं, कधी उपमान दुसऱ्या पदामध्ये असतं. तरी सुद्धा तो काय झाला, कर्मधारेय समास. आणि कधी कधी दोन्ही पद एकरूप आहेत असं दर्शवलेलं असतं. विद्या धन, विद्या हेच धन, म्हणजे दोघांनाही आपण एकाच पातळीवर आणलेलं असतं. अशा वेळेला तो समास सुद्धा कर्मधारेय असतो. ही लक्षणं लक्षात ठेवायची आहेत. त्याशिवाय जर सामासिक शब्दांना विभाजित करताना असा, अशी, सारखा, सारखी, हेच, हीच या शब्दांचा वापर करायला लागला तर तो समास कर्मधारेय समास या प्रकारामध्ये मोडतो. त्यामुळे आता तुम्हाला 4ही प्रकार व्यवस्थित कळलेले आहेत. लक्षात घ्या, परीक्षेमध्ये समास हा प्रकार तुम्हाला 2 गुणांसाठी येईल. एक कृती अशी येईल की सामासिक शब्दाचा विग्रह करा आणि दुसरी कृती असेल सामासिक शब्दाचा समास ओळखा. पहिल्यांदा तुम्ही दोन्ही पदांकडे, त्या सामासिक शब्दातल्या दोन्ही पदांकडे नजर टाकणार आहात, त्याचा विग्रह लक्षात घेणार आहात.
प्रत्येक सामासिक शब्दांचे जवळ-जवळ 50 शब्द WhatsAppच्या ग्रुपवर मी पाठवलेले आहेत. ते नजरेखाली घाला. जिथे अभ्यासाला बसता तिथे ते लिहून काढा आणि समोर चिटकवून ठेवा. त्यामुळे येता-जाता त्या शब्दांवर आणि शब्दांच्या विग्रहावर तुमची नजर पडेल. एकदा का शब्द आणि त्याचा विग्रह हा आपल्या डोळ्यासमोर आला, की त्या समासाचा सामासिक प्रकार कोणता हे आपल्याला ओळखणं अतिशय सोपं होतं. त्यामुळे 4 सामासिक मुख्य प्रकार आहेत, ते लक्षात ठेवायचेत. उपप्रकार आहेत, तेही लक्षात ठेवायचेत आणि एवढं करून सुद्धा जर उपप्रकाराच्या बाबतीत तुमच्या मनामध्ये कुठेही संदेह निर्माण झाला, तर मात्र मुख्य प्रकार लिहिलात तरी सुद्धा चालणार आहे. तुम्हाला पूर्ण गुण मिळणार आहे. त्यामुळे समास या व्याकरणावर आधारित असलेल्या घटक विषयामध्ये आपल्याला 2 गुण हे पूर्णच्या पूर्ण मिळवायचे आहेत. इतर घटकांचा सुद्धा आपण असाच सराव करून घेऊ. व्याकरणाचे 10च्या 10 गुण आपल्याला पूर्ण मिळतील याची आपल्याला खात्री असायला पाहिजे आणि ते मिळणं सहज शक्य आहे. पुन्हा तुम्हाला काही शंका असतील तर जरूर वर्गामध्ये माझ्याशी संपर्क साधा. आता हे लेक्चर मी संपवते. नोट्स दिल्या आहेत त्याचा जरूर अभ्यास करा.